ना उसको, स्पीकर पर नजदीक चालू केलं। सिद्धं सुद्धं परमियं जितेन्द्रवर्णेय चन्द्रमकरन्दं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परुवणं गोचरम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती देवीचंद्र आचार्य की जय। जय बोलो तिकडे सारखं राखते। जय बोलो परम पूज्य चातुर्य समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुय सागर जी महाराज की जय। गाता नंबर आपलं चला आता 386 झालं होतं। मनोद्रव्य वर्गणांचा ध्रुवार्थ सांगितलं होतं। हा अवधी ज्ञानाचे देशावधी ज्ञानाचे भेद किती आहेत? असंख्यात आहेत। किती असंख्यात आहेत पुढे सांगणार आहेत आता ते। तर ते प्रत्येक भेदामध्ये द्रव्याचं प्रमाण काढण्यासाठी एक ध्रुवहाराचं प्रमाण सांगितलेलं आहे। ध्रुवहार म्हणजे भागात ज्या संख्येनं आपण भागलं, पहिल्या द्रव्याला भागल्यानंतर जे उत्तर येईल तेवढ्या द्रव्याला दुसरं अवधी ज्ञान जाणतं। दुसऱ्या अवधी ज्ञान जेवढ्या द्रव्याला जाणतं त्याला पुन्हा त्या ध्रुवहारानं भाग द्यायचा की तेवढ्या छोट्या द्रव्याला तिसरं अवधी ज्ञान जाणेल। तिसऱ्या अवधी ज्ञान जेवढ्या द्रव्याला जाणतं त्याला पुन्हा त्या ध्रुवहाराचा भाग दिला म्हणजे अनंत भाग म्हणा। पहिलं द्रव्य जे जाणतं अवधी ज्ञान जाणतं त्याचा अनंत भाग दुसरा अवधी ज्ञान जाणतं आणि त्याचा अनंत भाग तिसरा अवधी ज्ञान जाणार, त्याचा पण अनंत भाग चौथा अवधी। कारण ध्रुवहाराचं प्रमाण अनंत आहे म्हणजे अनंत भाग झाला ना। पहिल्या द्रव्याला पण त्या ध्रुवहारानं भागलं तर तेवढं दुसऱ्या अवधी ज्ञानाचा विषय झाला म्हणजे तेवढं छोटं द्रव्य, त्याच्या पुन्हा ध्रुवहारानं भागलं तर तेवढं छोटं द्रव्याला तिसरा अवधी ज्ञान झाले। म्हणजे द्रव्य जेवढं छोटं छोटं सूक्ष्म जाणं तेवढे अवधी ज्ञानाची विशेषता जास्त आहे। म्हणजे अवधी ज्ञानाचा द्रव्य विषय जो आहे तो छोटा होत जातो म्हणजे सूक्ष्म होत जातो आणि क्षेत्र मोठं होत जाते। क्षेत्र प्रदेशानं वाढत जाईल, काळ पण वाढत जाईल, भाव पण वाढत जाईल आणि द्रव्य काय होणार? सूक्ष्म होणार। तर त्याला ध्रुवहार म्हटलेलं आहे की ज्या द्रव्यानं आपण त्या संख्येनं भागलं त्या द्रव्याला की ज्याच्यामुळे पुढचे भेद येत राहतील तर त्याला नाव काय दिलेलं आहे? ध्रुवहार। म्हणजे तोच भागाकार आहे एक। तर त्या भागाकाराचं प्रमाण किती आहे? भागाकाराचं प्रमाण किती आहे सांगितलं की अभव्य राशीच्या अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंत भाग। त्याचंच प्रमाण दुसऱ्या अपेक्षेने सांगितलं। कोणत्या दुसऱ्या अपेक्षेने काय सांगितलं? मनोवर्ग द्रव्य वर्गणाचे जेवढे विकल्प आहे जेवढे भेद आहे त्याचा अनंतवा भाग ध्रुवहाराचं प्रमाण आहे। ज्याला आपण 22 वर्गणा काढत जातो त्यातल्या मनोवर्गणीचे जेवढे विकल्प केले म्हणजे जेवढे भेद सांगितले जगन्य मनोवर्गणीपासून उत्कृष्ट मनोवर्गणीपर्यंत तर त्याचा पण अनंतवा भाग हे ध्रुवहाराचं प्रमाण आहे हे सांगितलं। आता पुढं तेच सांगता येते ते मनोद्रव्य वर्गणाचे भेद किती आहेत तर सांगितलं की त्याला त्याच्या उत्कृष्टातून त्याचं जगन्य कमी करायचं। कोणते पण भेद काढायचे असतील तर अंत संख्येतून शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये एक मिसळायचा, वृद्धीनं भागायचं आणि एक मिसळायचं म्हणजे एकूण संख्या येतात, स्थान येतात। तर तेच सांगतात आता पुढं 387 नंबरची गाथा आहे। मनोद्रव्य वर्गणीचे जगन्य आणि उत्कृष्ट किती आहे ते सांगतात। अवरम होदी अनंतम
अह्यमुक्कसम् अनन्तभागेन अह्यमुक्कसम् इति मनभेदानन्तिम इति मनभेदानन्तिम भागो दौवं विधुवहारो भागो गौवन्मिदुवहारो अवरमभूति अनन्तम् अनन्तभागेन अह्यमुक्कसम् इति मनभेदानन्तिम भागो गौवन्मिदुवहारो. हे आपलं झाला होता विषय, तो आता गाथेमध्ये सांगितले, मी काढून दाखवलं होतं तुम्हाला. मनोद्रव्य वर्गणाचं जगन्य किती आहे ते पण अनंतच आहे. अनंत अनंत परमाणूंचा पुंज एक मनोद्रव्य वर्गण आहे जगन्य. ते प्रमाण आहे ना, ज्याला आपण हे बघतो आहार वर्गणा, अग्राह्य वर्गणा, पुन्हा मग तेजस वर्गणा, अग्राह्य वर्गणा, असं ओळीनं मनोद्रव्य वर्गणा येते. तिथून त्याचं जगण्य सुरू होणार. तर ते जगण्याचं प्रमाण किती आहे? अनंत, म्हणजे अनंत परमाणूंचा पुंज म्हणजे स्कंध, ते जगन्य आहे. आणि उत्कृष्ट एक एक त्याच्यामध्ये प्रदेश वाढवत जावा, एक एक परमाणू वाढवत जावा, ते सगळे मधले भेद होणार. आणि सगळ्यात उत्कृष्ट भेद कसा येणार? तर सगळ्यात जे जगण्य त्याचा विषय आहे त्याला अनंताचा भाग द्यायचा आणि तो त्याच्यामध्येच मिसळायचा. म्हणजे काल आपण परवा बघितलं होतं, जगन्य मनोद्रव्य वर्गणाचं त्याला जज म्हटलं आणि त्यामध्ये त्याचाच अनंतवा भाग मिसळला. ज भागिले ख म्हणजे अनंत. ख ही संदृष्टी कशाचे? अनंताची. अनंत संख्या लिहायची असेल तर ख लिहायचं म्हणजे अनंत होतं. कारण का ख म्हणजे आकाश, आणि आकाश किती आहे? अनंत आहे ना, म्हणून ते क म्हणजे अनंत असं संदृष्टी घेतलेली आहे. तर जगन्यामध्ये जगन्याचा अनंतावा भाग अधिक केला की उत्कृष्ट मनोवर्गणा येते. बरोबर, उत्कृष्ट मनोवर्गणा. मग ह्याची बेरीज केल्यानंतर कसं येत आहे? आपण जसं अंकगणित करतो तसं करायचं. त्याला समच्छेद करायचा, ख न भागायचं आणि ख ने गुणायचं. मग दोघांचा छेद समान झाला. दोघांचा छेद समान झाला. पुढे काय करायचं माताजी? कॉमन काढायचं, समान संख्या काढायची. एकदा पद्धत कळाली की मग पुढे लगेच यायला लागते. दोघांच्या मध्ये समान संख्या करायची कुठलीही, हे दोघांच्या मध्ये समान संख्या आहे. जगन्य भागिले अनंत ही समान संख्या झाली. आता शिल्लक काय राहिलं? अनंत राहिलेलं आहे आणि तर काय नाहीये. मग ह्या अनंत गुणकारामध्ये याचा एक गुणकार, आता समान संख्या गेली तरी याचा एक गुणकार असतो. जसं उदाहरणार्थ घेतला, समजा 10 गुणिले 5 अधिक 10 असं म्हटलं, तर यामध्ये कसं करायचं असतं? हे दोन्ही कॉमन काढायचं. 10 ने 10 आहे ना, काही नाही म्हणजे समजायचं की एक आहे, काय नसेल तर एक आहे असं समजायचं. म्हणजे 10 आपण बाजूला काढून घ्यायचे आणि हे 5 मध्ये याचा एक गुणकार मिसळायचा, 6. 5 मध्ये एक मिसळ 6 म्हणजे किती येणार? 60 येणार. तर असं आपण केलं तर 60च उत्तर येते ना. 10 गुणिले 5 50 अधिक 10 60. त्याचं उत्तर काढायची पद्धत अशी, 10 गुणिले 6 करा म्हणजे 60 येते. म्हणजे ज्यावेळेला अपूर्णांकामध्ये असतात त्यावेळेला सरळ करून घेण्यासाठी असं करतात. मग ह्या अनंतामध्ये याचा एक गुणकार मिसळायचा आणि तो गुणाकार करायचा. म्हणजे तर ख अधिक 1. अधिक 1 लिहायची पद्धत अशी आहे शास्त्रामध्ये आचार्यांची. वर त्याच्या डोक्यावर 1 आणि आडवे रेष, ते अधिकचे चिन्ह आहे. आणि वजाचं चिन्ह काय? त्याला चंद्रकार वर काढतात की वजा. असं केले की वजा समजायचं आणि नुसती रेष मारली तर अधिक समजायचं. असे दोन्ही चिन्ह आहेत, हे वजा आणि हे अधिक. तर हे आलं उत्तर. काय आलं उत्तर? ही उत्कृष्ट मनोवर्गणा आहे. जगन्य मनोवर्गणेपासून ह्या उत्कृष्ट वर्गणेमध्ये पर्यंत किती भेद झाले त्याला म्हणायचं मनोद्रव्य वर्गणाचे विकल्प, मनोवर्गणाची स्थान. तर ती किती आहे त्याचं प्रमाण आपण काढलं मागच्या वेळेला. उत्कृष्टामध्ये जगन्य वजा करायचं,
हे उत्कृष्ट आहे. जगन्य भागिले अनंत आणि एक अधिक अनंत हे काय आहे? उत्कृष्ट. याच्यातून काय करायचं? जगन्य वजा करायचं. जे येणार नुसतं एकदा आपण. मग वजा करताना पुन्हा काय करायचं? याच्यामध्ये छेद समान करून घ्यायचं. तर अनंतानं भागलं आणि अनंतानं गुणलं. छेद समान करायचं म्हणजे त्याच्यामध्ये त्या संख्येमध्ये फरक पडायला नको आणि दोघांचा छेद तर समान व्हायला पाहिजे. मग कुठल्या पण संख्येला त्या संख्येनं आपण भागलं आणि त्या संख्येनं गुणलं, किती संख्येची किंमत बदलते का? 10ला आपण 5ने भागलं आणि 5ने गुणलं तर किंमत तेवढीच राहणार. म्हणून तर हे केलं. मग याच्यामध्ये पुन्हा काय करून घ्यायचं? कॉमन काढायचं. हे ज भागिले ख, ज भागिले ख म्हणजे अनंत, हे कॉमन येणार दोन्ही मध्ये. समान संख्या ही आली. आता याच्यामध्ये एक अधिक आहे, हे अनंत आहे, त्यामुळे समान नाही आहे. मग समान संख्येत ज भागिले ख आणि मग इथं अनंत अधिक एक आहे आणि इथं अनंत आहे. गुणकार ना त्याच्यामध्ये हे वजच केले ना पण. तर ह्या एक अधिक अनंत मधून अनंत गेल्यानंतर काय राहणार शिल्लक? एकच राहणार. एक अधिक अनंत आणि अनंत म्हणजे एकच राहणार शिल्लक. नाही नाही, एक अधिक नाही येते, गुणकार आहे तो. हे गुणार आहे ना, गुणकार आहे तो. एक गुणकार राहणार. एक अधिक असेल तर आपण डोकार घेणार. आता म्हणजे हे कॉमन काढल्यानंतर आपण काय करणार? स्टेप्स ह्याची पुढची ती कंसात लिहायचं. ख अधिक वजा अधिक एक वजा ख म्हणजे अनंत. एक अधिक अनंत वजा अनंत, मग ते दोन्ही जाणार. एक अधिक अनंत मधून अनंत कमी झाल्यानंतर एक शिल्लक राहणार. पण पुढची उत्तर येणार ते जगन्य भागिले अनंत आणि एक. आणि मग याच्यामध्ये एक मिसळायचा. उत्कृष्टातून जगन्य वजा केल्यानंतर जे आलं त्याला वृद्धीनं भागायचं. वृद्धी म्हणजे की ते एकचीच आहे. एक एक परमाणूनच पुढचे स्कंद वाढत जाणार. एकची वृद्धी असल्यामुळे एक न भागलं तर उत्तर तेवढंच येणार. तर एक न भागलं तरी तेवढंच उत्तर येणार. आणि एक अधिक करायचं त्याच्यामध्ये सूत्र आहे ना त्याच्यामध्ये, एक अधिक. तर आपण जगन्य वजा केलेलं असतं. म्हणजे आता समजा 10 वजा 1, 1 पासून 10ची बेरीज करायची आपल्याला. तर 10 मधून आपण 1 वजा करणार म्हणजे 1 कमी झालं ना एक संख्या, मग ती शेवटी मिसळायची. जगन्य वजा केलं म्हणून ते आपण एक अधिक करतो. तर हे काय झाले? मनोद्रव्य वर्गणा. एक एक लिहा किंवा न लिहा. हे आले मनोद्रव्य वर्गणाचे भेद. जगन्य भागिले अनंताने एक अधिक. आणि ह्याचा पण अनंतावा भाग ध्रुवाराचं प्रमाण आहे म्हणून याला पुन्हा काय केलं? अनंतानं भागलं तर हे ध्रुवाराचं प्रमाण आलं. हाँ, जगन्य से उत्कृष्ट तक सब आएंगे. सब स्थान में सब आते हैं ना. जब मध्यम भेद कहेंगे तो सब नहीं आएंगे, लेकिन जब स्थान कहेंगे तो जगन्य से लेकर उत्कृष्ट तक उसमें दोनों भी रहेंगे. मध्यम भेद में 2 कम हो जाएंगे. हाँ, 2 कम हो जाएंगे. हाँ, ये ध्रुवारच झालं. हाँ, ध्रुवाराचं प्रमाण झालं. 387 गाथा झाले ना आपले. आता अवरम होदी अनंतम अनंत भागीनायम उत्कसम. अवर म्हणजे जगन्य. जगन्याचे प्रमाण किती? अनंत. आणि उत्कृष्टाचं प्रमाण किती? अनंताव्या भागाने अधिक. म्हणजे जगन्यापेक्षा अनंतवा भाग अधिक उत्कृष्ट आहे. इति मनभेदा अनंतिम भागो. मनभेद, मन वर्गणाचे जे भेद आहे त्याचा अनंतावा भाग दवमिध्वार द्रव्याच्या मध्ये ध्रुवाराचं प्रमाण आहे. अजून पुन्हा सांगतात तिथं 2-3 गोष्टी सिद्ध केल्यात आचार्य सगळं. ध्रुवहारस्य प्रमाणं सिद्धानंतिम प्रमाणमेत्तंपि समयपबद्ध निमित्तं कम्मणवगण गुणादोहु. अजून एक गाथा और एक गाथा पढ़ते.
होदी अनंतिम भागो होदी अनंतिम भागो गुत गुणकारो विदेशो हिस्स तद्गुणकारो विदेशो हिस्स दोण दौव भेद दोण दौव भेद प्रमाणं दुवहार संवग्गो पमान दुहार संवग्गो दुहारस्य पमानं सिद्धानन्तिम पमानमेतम्पि समयपवर्त निमित्तं कम्पनगुणादोतु होदि अनन्तिम भागो तद्गुणकारो विदेशो हिस्स दोहोनगुणभेद पमानदुहार संवग्गो. ध्रुवहाराचं प्रमाण ते बरोबर समजण्यासाठी वेगवेगळ्या अँगलने सगळं सांगतात आपल्याला. त्याचा अनंत जी संख्या आहे ती कुठल्या ठिकाणी आहे, किती आहे याचा भावभासन होण्यासाठी अनेक प्रकारे त्याचं वर्णन करतात. की ध्रुवहाराचं प्रमाण सिद्धांचा अनंतावा भाग प्रमाण आहे. हे पहिला पण सांगितलं ना, अभव्याच्या अनंत पट आणि सिद्धांचा अनंतावा भाग आहे. आणि समयपबद्ध निमित्तम कम्म वग्गण गुणादोहु अनंतिम भाग होती. खालच्या ओळीतलं घ्यायचंय की समय प्रबद्धासाठी जो कारमान वगळेचा गुणकार आहे त्याचा अनंतावा भाग आहे. तर गुणकारो विदेशो हिस्स बघ तो गुणकार सुद्धा किती आहे देशावधीचं दोन दव भेद प्रमाण ध्रुवहार संवग्गो. म्हणजे आता थोडक्यात लक्षात घ्या की कारमान वगळेचा गुणकार कशाला म्हटलं होतं आपण काल काढलं होतं. आता हे याच्यात पण सिद्ध केलेलं आहे की अवधी ज्ञानाचा शेवटचा भेद त्याचा द्रव्य विकल्प काय सांगितला. अवधी देशावधी ज्ञानाचा शेवटचा भेद त्याचा द्रव्य विषय काय आहे. ध्रुवार भाग वर्गणेला कारमान वर्ग एका कारमान वर्गणेला ध्रुवारानं भागायचं. काल सांगितलं तर ते सिद्ध कर. देशावधी ज्ञानाचे अनेक भेद आहेत. 5, 6, 7, 8 आपण इथं आहे काय वर्गणा भागिले ध्रुवहार संदृष्टी. थोडक्यात 9 म्हणजे ध्रुवहाराची संदृष्टी आणि व म्हणजे वर्गणा. कारमान वर्गणेला एकदा ध्रुवहाराने भागलं की तेवढ्या छोट्या द्रव्याला उत्कृष्ट देशावधी ज्ञानी जाणतात. शेवटचं देशावधीचा भेद आहे. त्याच्यानंतर परमाविज्ञान सुरू होईल. आता त्याच्या ह्या पहिल्या द्रव्याला आपण काय करत जातो ध्रुवहारानं भागत जातो. ध्रुवहारानं भागत गेलं की तर जो द्विचरम देशावधी ज्ञानाचं भेद आहे तिथं काय विषय आम्ही सांगितलं होतं कारमान वर्गणा. एका कारमान वर्गणेला ते देशावधी ज्ञानी जाणतात. म्हणजे तर फक्त व येणार आणि तर काय येणार व भागेल. पुन्हा पुढच्या ह्याला ध्रुवहाराने भागलं की शेवटचा भेद झाला. आता त्याच्या खालचे जे भेद आहेत ते मोठे इकडून होत जाणार. म्हणजे या वर्गणेला ध्रुवहाराने गुणायचं तो खालचा भेद झाला. पुन्हा त्याला ध्रुवहाराने गुणला पण 9 असं ते खालचं नुसतं असं लिहिते फक्त. आता आणि इथं 6 वेळा ध्रुवहारानं गुणला पण म्हणजे 6 नाही तिथं वास्तविक गणितामध्ये जेवढे देशावधी ज्ञानाचे भेद आहेत त्याच्यामध्ये किती कमी करायला सांगितलं. 2 कमी करायचे. तेवढ्या वेळेला ध्रुवहाराचं परत ठेवून परस्पर गुणाकार करायचा म्हणजे कारमान वर्गणेचा गुणकार येतो. जे हा कारमान वर्गणेला एवढ्या ध्रुवहारानं परस्पर गुणाकार करून गुणलं की पहिला जो देशावधी ज्ञानाचा पहिला द्रव्य विकल्प आहे तो येतो. त्याला म्हणायचं कारमान वर्गणेचा गुणकार. हा कारमान वर्गणेचा गुणकार आहे आणि कारमान वर्गण आहे. आणि इथं ते सांगतायत आचार्य की ध्रुवहाराचं प्रमाण ते पण सिद्धांचा अनंतावा भाग आहे आणि कारमान वर्गणेचा जो गुणकार आहे तो पण सिद्धांत
सिद्धांचा अनंतवा भाग आहे. त्याला परस्पर गुणकार गुणल्यानंतर सुद्धा जे उत्तर येतं ते किती आहे? सिद्धांचा अनंतवा भागच आहे. ह्या सगळ्या ध्रुवहारांचा परस्पर गुणकार केला तरी जे उत्तर येणार ते पण किती आहे? सिद्धांचा अनंतवा भाग. आणि एक ध्रुवहाराचं प्रमाण सुद्धा काय आहे? सिद्धांचा अनंतवा भाग. परंतु आता हे तर किती वेळा असंख्यात वेळा येतील, कारण देशावधीचे भेद असंख्यात आहेत. आता पुढे सांगणार आहेत ते भेद. तर ते असंख्यात आहे, त्यातनं फक्त 2 वेळा कमी करायचंय आणि तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार करायचंय. मग त्याला म्हणायचं कारमान वर्णनेचा गुणकार. मग त्या दोन्हीची तुलना करतात आचार्य की ध्रुवहाराचं प्रमाण सिद्धांचा अनंतवा भाग प्रमाण आहे आणि समय प्रबद्ध म्हणजे हा समय प्रबद्धाचं प्रमाण आणण्यासाठी जो कारमान वर्णनेचा गुणकार आहे त्या गुणकारापेक्षा सुद्धा अनंतवा भाग आहे. सिद्धांचा अनंतवा भाग आहे म्हणा किंवा हा जो गुणकार आहे ना त्याचा पण अनंतवा भाग आहे. कारण का? ते एक ध्रुवहार आणि असंख्यात ध्रुवहार ठेवलेले, त्याचा परस्पर गुणकार आहे, तो अनंतवा भाग येणारच की. जसं उदाहरण आपण आता अंकसंदृष्टी घेतली होती ना. इथं अंकसंदृष्टीने काय घेतलं होतं आपण? इथं 256 आले, इथं 128 आले. आपण 2 ने भागत गेलो, इथं 512 आले. 256च ठेवूया आणि गुणकार करूया. 256 गुणिले 2, 256 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे आता हे इथं 2 चा गुणकार किती वेळा येईल? 6 वेळा आला. तर 1 2 आणि 2 2 6 वेळा ठेवून आपण परस्पर गुणाकार केला तर ते किती उत्तर आलं? 64 आलं. तर 64 आणि 2 हे दोन्ही पण 256च्या म्हणजे सिद्धांचं जे प्रमाण आहे समजा जास्त घेऊ आपण, त्याच्या अपेक्षेने अनंतवाच भाग आहे. परंतु तो ध्रुवहाराचं जे प्रमाण आहे ते त्या कारमान वर्णनेच्या गुणकारापेक्षा सुद्धा अनंतवा भाग आहे. ध्रुवहार हे दोन्हीची तुलना करतात आणि कारमान वर्गणा गुणकार. हा पण आहे सिद्धांचा अनंतवा भाग, सिद्ध भागिले अनंत. आणि ह्याचं पण प्रमाण आहे सिद्ध भागिले अनंत. दोन्हीचं प्रमाण सिद्ध भागिले अनंत, परंतु दोन्हीचं प्रमाण सारखं नाहीये. हा कारमान वर्गणेचा गुणकार जो आहे त्याचा पण अनंतवा भाग ध्रुवहार आहे. सिद्धांचा अनंतवा भाग कारमान वर्गणा गुणकार आहे आणि त्या कारमान वर्गणेचा पण अनंतवा भाग हे ध्रुवहाराचं प्रमाण आहे. कारण का त्या दोन्हीमध्ये आपल्या लक्षात येतं ना, एक ध्रुवहार आणि इथं देशावधीचे जेवढे भेद आहेत त्याच्यामध्ये 2 कमी करून तेवढा ध्रुवहार ठेवून त्याचा परस्पर गुणाकार केला तर दोन्हीमध्ये पुष्कळ अंतर झालं ना. असंख्यात वेळा ध्रुवहार ठेवला आपण तर खूप मोठं अंतर आहे. म्हणून इथं ते प्रमाण सांगतात की जो देशावधीच्या जो कारमान वर्गणेचा गुणकार आहे तो सुद्धा सिद्ध राशीचा अनंतवा भागच आहे आणि एक ध्रुवहार सुद्धा सिद्ध राशीचा अनंतवा भाग आहे. परंतु त्या कारमान वर्गणेच्या गुणकारापेक्षा सुद्धा हा ध्रुवहार जो आहे तो अनंतवा भाग आहे. जसं आता हे सिद्ध म्हणजे काहीतरी घेऊया आपण. 1024 घ्या आणि अनंताचं प्रमाण आपण घेतलं 4 घेतलं तर किती आलं? इथं 256 आलं. आणि हा पण 1024 आणि इथं अनंताचं प्रमाण घेतलं आपण 64 आने के लिए कितना वक्त देना पड़ेगा? किसको 16 ना 16 को 64 16 सक 96 इथं 16 ने भागला आपण तर किती आले? इथं 64 आले. तर हा 64 जे ह्या 256 च्या अपेक्षेने अनंतवा भागच झाला ना हे सांगायचं.
अनुभव. नाही नाही, ध्रुव हारांचं प्रमाण आपण 2 मानलं. ऊपर 2 माना, नीचे 4 माना. एक मिनिट म्हणजे असं घेऊया. हे जर 512 न भागलं, म्हणजे ध्रुव हाराचं प्रमाण आपण 2 मानले ना, तर 2 आलं. तर इथं 1024 सिद्ध मांडलं तर त्याचा अनंत 512 भागला, पण त्याचा अनंतवा भाग झाला हा ध्रुवार. आणि ह्या कारमान वर्गणीचा गुणकार किती आला? 256. तर ह्याचा आपण काय तो 256 च्या अपेक्षेने 2 म्हणजे अनंतवा भाग असं म्हणायचं त्यांना. किंवा इथं हे घेऊया आपण 16 64. आता आपण बघितलं ना, हे 2 2 चा 4 6 वेळा ठेवल्यानंतर गुणकार किती आला? 64. तर आचार्य ह्या दोन्ही मध्ये तुलना करले, दोन्ही पण सिद्ध राशीचा अनंतवा भाग आहे, परंतु ह्या कारमान वर्गणाच्या गुणकारापेक्षा सुद्धा हा ध्रुवार जो आहे तो अनंतवा भाग आहे. सिद्धांचा अनंतवा भाग असून सुद्धा ही एवढी छोटी संख्या आहे सांगायचं. कारमान वर्गणाच्या गुणकारापेक्षा सुद्धा अनंतवा भाग आहे. आणि मग हे किती आहे? ध्रुवार कारमान वर्गणीचा गुणकार किती आहे? तर त्याचं प्रमाण सांगितलं की 2 दव भेद प्रमाणम ध्रुवहार संवर्गो. 2 कमी देशावधीच्या द्रव्यांचे जे भेद आहे त्यामधून 2 कमी करायचं आणि तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला की कारमान वर्गणीचा गुणकार येतो. आणि त्या कारमान वर्गणीच्या गुणकारापेक्षा सुद्धा ध्रुवहार अनंतवा भाग. म्हणजे कुठे 2 ध्रुवाच्या केले. आता हे आपण 8 मांडले तर त्यातनं 2 कमी केले तर किती झाले? 6. मग 6 वेळा इथं 2 2 चा गुणकार आला ना. हा, जो कम क्यों किए? तर ते 64 म्हणजे 256 ला पण 64 ने गुणलं की हे पहिला जो भेद आहे तो येणार, जे 16384. त्यातून 2 वजा केले, त्याला 2 दो वजह क्यों किए? 2 का कमी केले तर हे शेवटचे 2 भेद आहेत ना, उनका गुणकार नहीं है. ह्याला गुणकार नाहीये ध्रुवाराचा, म्हणून हे 2 कमी केले. आणि त्याच्या खालून इथून ध्रुवाराचा गुणकार सुरू झाला. ध्रुवहार नाही म्हणून 2 कमी केले. ध्रुवहार नाही असं नाही, गुणकार ध्रुवहाराचा गुणकार इथून सुरू झाला असं. म्हणजे कारमान वर्गणीला की कोणत्या संख्येनं गुणला असता देशावधी ज्ञानाचं पहिलं द्रव्याचं भेद येतो, म्हणजे समय प्रबंधाचं प्रमाण येते, तर त्याला म्हणतात कारमान वर्गणीचा गुणकार. मग तो किती आहे? तर देशावधीच्या भेदामधून 2 कमी करायचे आणि तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार करायचा, म्हणजे तो गुणकार येतो. पण मग त्याची मला एक प्रश्न पडला, देशावधी ज्ञानाचे असंख्यात भेद आहेत. होय, असंख्यात भेद. आणि मग त्यातून म्हणजे कसं मोजायचं? त्यातून 2 कमी कसे? आता ते भेद किती आहे ते एक्झॅक्ट सांगतात, म्हणजे किती आहेत. म्हणजे लोकांमधून लोकांचे प्रदेश त्यातून घनांगुलाचं सूचकांगुलाचं असंख्यात्व भाग कमी करायचं, तर पुढच्या याच्यात येणार आहे ते. म्हणजे क्षेत्राचे जेवढे भेद आहेत ना त्याच्यापेक्षा द्रव्याचे भेद जास्त आहेत, त्याचा भेद सांगतात. 2 कमी देशावधी ज्ञानाचे एकूण द्रव्य विकल्प त्यामध्ये 2 कमी करायचे. असंख्यातामध्ये सुद्धा निश्चित प्रमाण आहे ना, हे जे आपल्या संख्यात असंख्याताचे असंख्यात भेद अनंताचे अनंत भेद आहेत, ते प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे. देशामध्ये ज्ञानाचे किती द्रव्य विकल्प आहेत ते भेद ठरलेले आहेत, असंख्यात पुष्कळ आहेत त्यामध्ये ठरलेले आहेत. त्यातून ते 2 कमी करून तेवढा ध्रुवार ठेवून गुणकार केला हे पहिलं भेद येतो. तिकडून उलट्या आपण करत गेले की ह्याला ध्रुवारने भागलं की दुसरं येते. आता इथं 6 वेळा आहे, एकदा ध्रुवारने भागलं की 5 एक कमी झालं, पुन्हा एकदा ध्रुवारने भागलं की पुढचा आला, पुन्हा एकदा ध्रुवारने भागलं की पुढे एक ध्रुवार कमी होत गेला ना, असं पुढे 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 भागत जायचं. आता किती भेद आहे ते पुढे सांगतात आपल्याला, आहे ना. देशावधीचे द्रव्य विकल्प किती आहे? 2 कमी करायला सांगितले आणि तेवढ्या ध्रुवार ठेवून परस्पर गुणाकार करायला सांगितलं. आता देशावधीचे भेद किती आहेत ते माहित पाहिजे ना, ते सांगतात पुढे. अंगुल असंख्य गुणिदा, अंगुल असंख्य गुणिदा, हेतवे अप्पाय
ದವ್ವಭೇದಾವು ಕೆತ್ತವಿಯಪ್ಪ ಅವರು ಕೆತ್ತವಿಯಪ್ಪ ಅವರು ಕಸ್ಸ ವಿಶೇಷಂ ಹವೇತ್ ಕಸ್ಸ ವಿಶೇಷಂ ಹವೇತ್ ಅಂಗುರ ಅಸಂಖ್ಯ ಗುಣಿತ ಕೆತ್ತವಿಯಪ್ಪಾಯ ದವ್ವಭೇದಾವು ಕೆತ್ತವಿಯಪ್ಪ ಅವರು ಕಸ್ಸ ವಿಶೇಷಂ ಹವೇತ್ एका गात्यातून दुसरे गात दुसऱ्यातून तिसरे गात सुरू होते हाँ उसके लिए अब ये गाता बता रहे फिर इसके लिए आगे के गाते बताएंगे अंगुला असंख्य गुणिता खेत व्यपाय धव भेदा अंगुलाचा असंख्यात भागानं गुणित क्षेत्र विकल्प एवढे द्रव्याचे भेद आहे खेत व्यपा अवरुत्तस विशेषम हवे येत नमस्ते क्षेत्र विकल्प वंदना किती आहे इच्छा नमस्ते 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 वंदे हा बाय बाय क्षेत्र विकल्प गुणिले अंगुलाचा असंख्यातावा भाग अंगुल भागिले असंख्यात एवढे द्रव्य विकल्प आहेत बरोबर द्रव्य विकल्प म्हणजे एकूण देशावधीचे जे क्षेत्राचे भेद येतील क्षेत्राचे भेद म्हणजे जगणे क्षेत्रापासून ते उत्कृष्ट क्षेत्रापर्यंत जेवढे भेद होतील त्याला अंगुलाच्या असंख्यातल्या भागानं गुणायचं तर काय ना द्रव्याचे भेद येणार मग आता आपल्याला क्षेत्र विकल्प माहित पाहिजे क्षेत्र विकल्प किती आहे पुढचा प्रश्न ना मग ते क्षेत्र विकल्प सांगितलं की त्याचं जगणे क्षेत्र किती सांगितलंय अवधी ज्ञानाचं देशावधी ज्ञानाचं किती सांगितलं सूक्ष्म निगोदाची अवगाना जगणे अवगाना सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त त्याची जगणे अवगाना ती घनांगुलाचा असंख्यात्व भाग इथं आता हे क्षेत्र विकल्प काढायचे आहेत आपल्याला तर उत्कृष्ट क्षेत्र वजा जगन्य क्षेत्र जगन क्षेत्र भागिले वृद्धी अधिक 1 हे काढल्यानंतर क्षेत्र विकल्प येणार कारण का जगने देशावधी ज्ञान जेवढ्या क्षेत्राला जाणतंय त्याच्या पुढचं देशावधी ज्ञान किती क्षेत्राला जाणेल अधिक हा तो हिथं काय आहे की प्रत्येक द्रव्य विकल्प प्रत्येक देशावधी ज्ञानाचं द्रव्य बदलत गेलं परंतु प्रत्येक वेळेला क्षेत्र बदलत नाही अंगुलाचे असंख्यात्वे भाग एवढे विकल्प झाल्यानंतर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढतो म्हणजे जगणे देशावधी ज्ञान सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाचे जेवढे अवघड आहेत तेवढ्या क्षेत्राला जाणतंय दुसरं देशावधी ज्ञान किती क्षेत्राला जाणेल तेवढ्याच क्षेत्राला तिसरं देशावधी ज्ञान तेवढ्या क्षेत्राला असा अंगुलाचा असंख्यात्व भाग विकल्प होईपर्यंत क्षेत्राचं तेच प्रमाण राहणार आणि अंगुलाचा असंख्यात्व भाग द्रव्य विकल्प झाल्यानंतर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढणार फक्त किती वाढणार एक प्रदेश वाढणार मग पुन्हा तेवढेच द्रव्य विकल्प झाले की पुन्हा क्षेत्रामध्ये दुसरा प्रदेश वाढणार पुन्हा तेवढेच द्रव्य विकल्प अंगुलाचा संख्यात्व भाग झाल्यानंतर तिसरा प्रदेश वाढणार असं एक एक प्रदेश वाढत 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 उत्कृष्ट देशावधी ज्ञानाचं क्षेत्र किती होणार लोक उत्कृष्ट देशावधी ज्ञानाचं क्षेत्र आहे देशावधी ज्ञान पूर्ण लोकातलं रूपी द्रव्याला जाणतात पूर्ण लोकामध्ये जिथं कुठं पुद्गल द्रव्य असेल त्या पुद्गल द्रव्याला जाण्याची त्यांची शक्ती आहे मग म्हणून उत्कृष्ट क्षेत्र काय झालं लोक लोक लोकाला असं काढायचं तीन रेषा हे लोकाचं चिन्ह आहे वजा जगने क्षेत्र किती सांगितलं घणांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग ती मोठी अवगणना लिहिली ना सगळी घणांगुलाला पल्ल्याच्या असंख्यात्व्या भागानं 19 वेळा भागलं आवडीच्या असंख्यात्व्या भागानं 9 वेळा भागलं
एक अधिक आवलीच्या असंख्यात्व्या भागानं 22 वेळा भागलं, संख्यातानं 9 वेळा भागलं आणि आवलीच्या असंख्यात्व्या भागानं 22 वेळा भागलं. ह्या सगळ्याचं तुम्ही भागाकार आणि गुणाकार करून काढलं तर सामान्य उत्तर एवढे येणार. घनांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग. म्हणून ही छोटी संतुष्टी ठेवली तिथं, तेवढी मोठी संतुष्टी न ठेवता. मग या लोकातून हे वजा केलं असंच ठेवायचं, त्याला काही काढायचं नाही, काय नाही. संतुष्टी तशीच राहणार, वजा चिन्ह मध्ये राहणार. म्हणजे हे उत्कृष्ट क्षेत्रातून आपण जगन क्षेत्र वजा केलं नाही लक्षात. सुयोग सादर काय नाही लक्षात आलं, कुठं आटले सांगू. क्षेत्राचं हे वाढत म्हणजे एक एक प्रदेश वाढत सगळ्यात शेवटचं जे जगन उत्कृष्ट देशावधी ज्ञान आहे, ज्याला कारमान वर्गण्याचा भागिले ध्रुव हा विषय आहे द्रव्याचा. तिथं त्यांचा क्षेत्राचा विकल्प, क्षेत्र किती क्षेत्राला जाणू शकतात, पूर्ण लोकाला. म्हणजे किती भेद झाले बघा ते, एक एक प्रदेश वाढत घनांगुलाच्या असंख्यात्व्या भागापासून ते लोकांपर्यंत जाईपर्यंत किती भेद झाले. आणि ते पण प्रत्येक वेळेला वाढलेले नाहीये. अंगुलाचा असंख्यात्वे भाग क्षेत्र विकल्प झाल्यानंतर मग एक प्रदेश वाढ. आणि याच्यातून सूक्ष्म आपल्याला कळणार, ते दुसऱ्या सगळ्यांना लक्ष देणार नाही. अध्रुव वृत्ती याच्यामध्ये ते मध्ये प्रत्येक वेळेला अंगुलाचा असंख्यात्व भाग गेल्यावर वाढेल असं नाही. पुढं घनांगुल गेल्यावर वाढेल, घनांगुलाचं संख्या घनांगुल झाल्यावर वाढेल, पुढे जगश्रेणी झाल्यावर वाढेल, एक प्रदेश वाढणार. असं पुढं जे आहे ते खूप भेद झाल्यानंतर वाढते ते. आता ते तुम्हाला पुढे त्याला लक्षात सांगते. म्हणजे सामान्यपणे तर पहिल्या भेदामध्ये अंगुलाचा असंख्यात्व भाग एवढा अंतर आहे. एवढे द्रव्य विकल्प झाल्यानंतर एक प्रदेश वाढतो, पुन्हा तेवढे द्रव्य विकल्प झाल्यावर दुसरा प्रदेश वाढतो. असं एक एक प्रदेश वाढवत जाणार. म्हणून क्षेत्र विकल्पापेक्षा द्रव्य विकल्प जास्त आहे. किती जास्त आहे, अंगुलाचा असंख्यात्व भाग गुणित एवढे आहे. म्हणून क्षेत्र विकल्प काढतोय आपण. मग किती क्षेत्र विकल्प आहे, तर उत्कृष्ट क्षेत्रातून जगन क्षेत्राला वजा करायचं. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, वृद्धीचं प्रमाण एकच आहे, म्हणजे एक न भागलं की उत्तर तेवढंच येणार. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, एक अधिक. मग एक अधिक कसं करणार, एक अधिक एवढे क्षेत्र विकल्प. मग ह्याला आपण सूच्यंगुलाच्या क्षेत्र विकल्पाला अंगुलाच्या असंख्यात्व्य भागानं गुणायचं. म्हणून त्याच्यासाठी सूच्यंगुल भागिले असंख्यात त्यानं गुणलं. एवढे द्रव्य विकल्प आहेत. म्हणजे किती आहेत बघा, लोकातून घनांगुलाचा असंख्यात्व भाग कमी केला आणि सूच्यंगुलाच्या असंख्यात्व्य भागानं गुणलं. म्हणजे असंख्यात लोक झाले की नाही, जवळजवळ असंख्यात लोक झाले ना. तर सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग ही असंख्यात संख्या आहे. म्हणून देशावधी ज्ञानाचे भेद किती आले, असंख्यात लोक प्रमाण. त्याचे उत्तर आलं. एवढे देशावधी ज्ञानाचे द्रव्य विकल्प आहेत आणि त्यातून 2 कमी करायचं आणि तेवढ्या ध्रुव हातून परस्पर गुणाकार करायचा. तर काय येणार, कारमान वर्गणीचा गुणकार येणार, की ज्या गुणकाराने गुणल्यानंतर देशावधी ज्ञानाचा पहिला भेद येणार. हे आचार्याने इथे सगळं ती वृत्ती सांगितलेली. म्हणून काय सांगितलं, अंगुलाचा असंख्यात्व्या भागानं गुणित क्षेत्र विकल्प हे द्रव्याचे भेद आहे. आणि क्षेत्र विकल्प कसे येतात, जगन्य उत्कृष्टातून वजा केला, विशेष सार्थ काय वजा करणं, विशोध्य शेष त्याला वजा करून जे शिल्लक राहिलं ते ह्या ठिकाणी क्षेत्र विकल्प आहेत. मग क्षेत्र किती आहे ते पुढच्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलं. इथं आम्ही मनाने सांगितलं लोकांनी हे ते गाथेमध्ये सांगतात आचार्य पुढं की उत्कृष्ट क्षेत्र किती आहे. जे काही क्षेत्र तर सांगितलं तर मागं, आता उत्कृष्ट क्षेत्र किती आहे ते पुढे सांगतात आणि मग पुढे सांगतात. बस करूया एक वाचन. काही प्रमाणपत्र आहे खाली उन्होंने उत्कृष्ट क्षेत्र लोक उद्या ओम नमः जाना हामी शुद्ध चैतन्य जीव साधी जाणणाराच नाही. ज्ञानामध्ये सर्व ज्ञेय आहे, ज्ञानाला काहीही त्रास नाहीच, कोणते टेन्शन नाही ज्ञानाला, कारण जाणणे हा स्वभाव आहे ज्ञानाचा. मग ते अवघड आहे सोपे आहे काहीच टेन्शन नाही.
विज्ञानमय जीव आहे. या ज्ञानामध्ये सर्व लोकाला जाण्याची शक्ती आहे. हा सर्वज्ञत्व शक्तीने संपन्न आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको ओम नमो हरिहंताणं नमो सीताय